आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही। कि लड़कियों को कहाँ जाना है और कहाँ नहीं जाना है, ये वो लोग डिसाइड नहीं करेंगे कहाँ पर हम जा सकते हैं कहाँ नहीं। त्यांना फक्त मुली आणि बायकाच दिसतायत का? कोई बोले मुझे नहीं पसंद, जो मुझे पसंद आएगा मैं वही करूँगी, किसी के बोलने से मैं नहीं करूँगी। खरं सांगत अशा लोकांकडे आम्ही धुंकून पण बघत नाही। पडळकर यांनी वक्तव्य केलेलं आहे की हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, त्यांनी घरीच योगा करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं ज्यांचे जे बोलतात त्यांचं तोंड तर आपण पकडू शकत नाही आहे। त्यांना जे काय वाटायचं ते त्यांनी रिॲक्शन दिली आहे, पण आम्हाला आम्ही ॲक्च्युली माझ्या टाईपचे लोक त्याच्याकडे लक्षच देत नाही, कारण आम्ही ठरवतो आम्हाला काय चांगलं आणि आमचं काय वाईट आहे। दुसरे आमच्यावरती काहीच म्हणजे वक्तव्य करू शकत नाही। त्यामुळे लेट देम टॉक, त्यांना बोलून दे, त्यांचं काय ऐकणारं आम्ही आहोत, आम्हाला ऐकायचं की नाही ऐकायचं ते आम्ही ठरवू। आय एम हॅपी विथ माय योगा अँड माय रनिंग अँड माय एव्हरीथिंग। मला काय गरजच नाही या लोकांकडे बघाय। आम्ही तर ॲक्च्युली खरं सांगत अशा लोकांकडे आम्ही धुंकून पण बघत नाही। सॉरी, मला अजून एक सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना फक्त मुली आणि बायकाच दिसत आहेत का? बाकीचं कुठे गेलं? सगळं जे काय होतं आहे त्याच्यावरती लक्ष द्या जरा, आमच्यावरती लक्ष देऊन की आम्हीच तुमची पिढी पुढे चालवणार आहोत। आम्हाला बोलून तुम्हाला, आणि हां मी काय म्हणते, चुकीचं असेल ना तर नक्की बोलायला पाहिजे, कोणतरी मोठा माणूस बोलतोय म्हणून आपण ऐकायचं, पण ज्याला काय अर्थच नाही आहे ती गोष्ट तुम्ही कसं काय मोठ्या स्पीकरवर आणि माईकवर बोलू शकता? तुमच्या जी तुमची नात असेल ना तिला तुम्ही शिकवा। हे आमच्या आईवडिलांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले आहेत आणि त्याच्यामध्ये हेही सांगितलं की हेल्थ इज वेल्थ। त्याच्यामुळे आम्ही जे करतोय ते आम्हाला माहिती आहे, आमच्यावरती आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो आणि काय नाही। जिम जाना चाहिए, जितने जिम जाएंगे फिटनेस बना रहेगा, उसके लिए अच्छा है। उन्होंने जो कहा है कि जिम मत जाओ, घर पे ही योगा करो। नहीं, ऐसा नहीं है। देखो, लड़कियां बाहर जाएगी नहीं है तो फिर कैसा चलेगा? फिटनेस तो सबके लिए ज़रूरी है ना। तो मैं भी खुद बॉडी बिल्डिंग करती हूँ, हाँ, तो फिटनेस तो ज़रूरी है, जाना ही चाहिए सबको। और मैं तो यही बोलूँगी लड़कियां सब जाए, जिम जाए, फिटनेस करे। मैं तो बोलूँगी सब बॉडी बिल्डिंग पे ही आ जाए। मुझे ये लगता है ना कि अगर हमें जिम जाना या फिर घर पे बैठ के योगा करना या एक्सरसाइज करना, कुछ भी करना, ये हमारे ऊपर डिपेंड करता है। अब किसी कोई हमें बोलेगा कि तुम जिम जाओ तब तुम्हारा बॉडी फिट रहेगा, या घर पे बैठ के योगा, ये मुझे सही लगता है। अगर मुझे सही लगेगा कि हाँ मैं जिम जाके मैं फिट रहूँगी, मेरा बॉडी सही रहेगा, तो मैं जिम जाऊँगी। अगर मुझे घर पे सही रहेगा, ये मेरे ऊपर डिपेंड करता है। कोई बोले और कोई बोलेगा तो ऑफकोर्स मैं इसका उल्टा करूँगी। कोई बोले मुझे नहीं पसंद, जो मुझे पसंद आएगा मैं वही करूँगी, किसी के बोलने से मैं नहीं करूँगी, क्योंकि मेरा बॉडी मुझे पता रहेगा कि कहाँ पर मुझे कम्फर्ट जोन मिलेगा, इसलिए मुझे पता है। किसी के बोलने से मुझे फ़र्क नहीं पड़ता, इसलिए मेरा डिसीजन मेरे लिए सही होगा। तो पहली बात तो ये पॉलिटिक्स में ये सवाल ही नहीं आना चाहिए कि लड़कियों को कहाँ जाना है और कहाँ नहीं जाना है, ये वो लोग डिसाइड नहीं करेंगे कहाँ पर हम जा सकते हैं कहाँ नहीं। ये हमारी मर्जी है कि हमें क्या सही लगता है और क्या सही नहीं लगता है। आज के समय ये सब पॉलिटिक्स में आना मतलब कि और कुछ टॉपिक नहीं मिला जो इन्होंने ये टॉपिक ले लिया और खास करके लड़कियों पे ही बोल दिया। आजकल लड़की लड़का एक समान है और ना ही किसी से कम है लड़की, आप देख सकते हो हर एक फील्ड में। तो जिम जाना इतना भी बड़ी बात नहीं है, बट हमारे लिए अच्छी लगता है हमें और हम जाएंगे। किसी के डिसीजन से अपना डिसीजन हम चेंज नहीं करेंगे। हे इतकं मोठं षडयंत्र आहे, नीट समजून घ्या। नहीं, हमारा भाभी का बेटा बहुत अच्छा है, बहुत अच्छा बोलता है, वो ऐसा नहीं है। ये हिंदू लोग जो काम करते हैं वो ऐसे ही बोलते हैं, ऐसा कुछ नहीं है। तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही। हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत। श्री क्षेत्र मन्मथ स्वामी कपिलधार देवस्थान इथं जी आपली मंदिर आहेत तिथं छेडछाडीचं प्रमाण वाढलंय। ते माननीय एसपी साहेबांनी या सगळ्या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कडक मधली कडक कारवाई करावी, हे आमचं या हिंदू सभेचं म्हणणं आहे। कंकालेश्वर येथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला पण या जिहाद्यांनी अतिक्रमण केलंय।
मी सगळ्या ठिकाणी गेलो नाही, पण मी सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर बोलतोय.